या देशामध्ये अनेक जे स्वयंघोषित नेते आहेत किंवा जे भोंदूबाबा आहेत यांनी कुठे ना कुठे कशा ना कशा प्रकारे महिलांचं शोषण केलेलं आहे। ते काही शोषण हे उघडकीस येतात, काही शोषण उघडकीस येत नाही। परंतु अशातच आता आपल्या इथे नाशिक जिल्ह्यामध्ये असलेला जो खरात एक भोंदूबाबा होता, त्याने केलेले जे उद्योग होते त्या उद्योग कदाचित ॲपस्टीन फाईल जी आहे ना त्याच्यापेक्षा आता ती खराब फाईल अशी महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा सुरू आहे। कारण की त्याच्याकडे जे आक्षेपार्ह 58 व्हिडिओ भेटले आहेत त्याच्या माध्यमातून असं समोर येत आहेत की हा जो भोंदूबाबा आहे या भोंदूबाबाचे लागेबांधे महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांच्या सोबत होते। महत्त्वाची बाब यामध्ये ही आहे की महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर या देखील त्या भोंदूबाबाच्या सोबत त्यांची छत्री घेऊन असताना आणि त्यांचे पाय पडत असताना देखील व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे आता या भोंदूबाबाच्या विरोधामध्ये रान उठवलं जात आहे आणि लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करण्यात यावी। त्याचे अनेक जे काही आश्रम होते किंवा जे काही फार्म हाऊस होते तिकडे आता त्यांची कारवाई होत आहे। परंतु या भोंदूबाबाचं काय, त्यामुळे आता या महाराष्ट्रातील जे कोणी यांच्याची लागेबांधे असतील, ज्यांनी कोणी हे लैंगिक शोषण केले असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आता संपूर्ण महाराष्ट्रातून जनतेची ही माग होत आहे।